फेमस जागेमुळे होत नाही, फेमामुळे होतात. कधी बनवा, चिखलात बनवा, क्योंकि बाप्पा को जहाँ पे बनना है वही बनाएंगे. बैलेंसिंग तो छोटा मोटा तो है, लेकिन क्या काम करेंगे, यही कोशिश कर रहा हूँ. स्टेटस तो ऊपर ही हो गया ना भाई. अपना भाई मामूल जमीन का आदमी अरे है. वाह वाह. मराठी बोलेगा ए ना भाई ऐसा मत बोला. कसा आहेस तू? बरा आहे ना? एकदम मरी. काय चाललंय भाई? मूर्तीवेळचं जॉईनिंग चालू आहेत की नाही? जॉईनिंग चालू आहे. जॉईनिंगच्या मला सगळं जॉईनिंग चालू आहे. अरे बाबा रे बाबा. मी काहीतरी ऐकलं तुझं चॅनल चाललंय नवीन. कुठला हे युट्यूब. हा अरुण दत्ते युट्यूब चॅनल. लोकांना कसं आहे, काहीतरी चांगली कला आणि झालेले गणपतींचे काहीतरी नवीन लुक्स किंवा आपण काहीतरी केलेलं नवीन युनिक असं काहीतरी दाखवण्यासाठी आपण ते चॅनल चालू केलं की त्याच्यावरती आपली वर्षभर आपल्या कलेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपण नवीन नवीन करत असतो ते लोकांना बघायला मिळतील. नवीन पोरांना काहीतरी शिकायला मिळेल. आणि आता येणारे नवीन नवीन कलावंत आहेत त्यांना आपल्याकडून, म्हणजे आपण कोण मोठे नाही आहे तेवढे, पण जे काय आपल्या थोडीफार माहिती आहे, एवढ्या वर्षाचा आपला एक्सपिरियन्स आहे, तर आपण ती थोडी शेअर करू प्रत्येकाला. तर त्याचं ते माध्यम आहे. पण हे माध्यम म्हणजे तू निवडलंच कसं? कारण की ठीक आहे इंस्टाग्राम होतं तोपर्यंत ठीक आहे, पण यूट्यूब हे निवडण्यामागचं कारण काय? कारण असं की मला एवढे मेसेजेस आणि एवढे लोक येऊन भेटतात ना की दादा नेहमी तुझ्याकडे शिकायचं आहे, तुझ्यासोबत नेहमी तू काय करतो, गणपतीची स्टार्टिंग कशी करतो, कारखान्याची सुरुवात कशी करतो, कसे दिवस काढलेस, म्हणजे बोलतात ना आपण आपल्या शर्यतीमध्ये कसं पुढे जिंकता आलं पाहिजे आणि आयुष्यात आपण कसं चालायचं. म्हणजे कधी वेळ प्रत्येकाची समान नसते, वर खाली होत असते. मग त्या वेळेमध्ये आपण कसं मात द्यायचं आणि परमेश्वरची कृपा कशी राहिली पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कामाच्या निगडीत कसं राहिलं पाहिजे, म्हणजे एकनिष्ठ कामाशी कसं राहिलं पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी तू कसा करतोस, तर हे लोक मग सांगत होते. म्हणजे कुठली कठीण परिश्रम जरी असेल तरी तो आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण कधी घाबरलो नाही पाहिजे, डावरलो नाही पाहिजे. तर मग ते यंग पोरांसाठी थोडं मग त्यांना माहिती देण्यासाठी म्हटलं आपण अशा माध्यमातून सुरू करूया की जेणेकरून लोक बघतील, ऐकतील. आणि बोलतात ना, आता आपल्याला जर कुठल्या गोष्टीचं काही बनायचं आहे, कोणाला क्रिकेटर बनायचं, तर तो पहिला सचिन तेंडुलकरचा अभ्यास करतो, त्याच्या क्रिकेटचा अभ्यास करतो, मग तो विराट कोहलीचा अभ्यास करतो की तो कसे खेळतात, त्यांनी कसे परिश्रम केलेत, कसे कठीण हे केलेत, पैसे नसतानाही त्यांनी स्ट्रगल केलंय, अशा गोष्टीचा त्यांना अंदाज येतो. त्याच्यामुळे मग ते लोक आपल्या आयुष्यामध्ये जर कधी क्रिकेटर त्यांना बनायचं असेल तर ते लोक कधी आपल्या आई बाबांना बोलत नाहीये की मला गाडी घेऊन द्या तर मी गाडीनेच जाईल. चालतही जाऊ लागतं. सचिन तेंडुलकर बसने गेलेले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आपल्या एक्सपिरियन्स माणसांचाच विचार करू आणि त्यांचा अभ्यास करूनच पुढे जातो. जसं मी विजय खातूंचा अभ्यास केला की त्यांनी कशी स्ट्रगल केली, कशी मेहनत केली आणि आपण आपल्या आयुष्यात कसे दिवस काढतो आणि त्या पद्धतीने आपण कशी आपली कला जोपासून ठेवतो आणि ती कला कशी इथपर्यंत पुढे आणतो, हे नेहमी आपण आपल्यापेक्षा वरचढ लोकांचं बघूनच आपण ते शिकत असतो. आणि आजही मी शिकतच आहे गणपती. बरोबर. मी काही मोठा मूर्तिकार नाहीये, पण मी शिकतोच आहे आणि इतरांनाही सांगत असतो की तुम्ही शिका. आता मला एक गोष्ट सांगायची, पूर्वी दादा खूप छोट्या जागेमध्ये खूप सारे, आणि आत्ताच्या वेळेला एवढी मोठी जागा आहे आणि युट्यूबचं तू एक माध्यम बनवलंयस. बरोबर. युट्यूबचं तू माध्यम बनवलंस, त्यानंतर आता सगळ्यांना या गोष्टी दिसणार आहेत की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे. पूर्ण गोष्टी असं असतं, काम जागेला मायने नाही ठेवत की जर तुमच्याकडे ही जागा आहे तर तुम्ही फेमस व्हाल, ती जागा असेल तर फेमस व्हाल. फेमस जागेमुळे होत नाही, फेमस आपल्या कर्तृत्वामुळे होतात, फेमस आपल्या कामामुळे होतात. आणि फेमस आपण आपले जे कारागीर त्या लोकांच्या ह्याच्यामुळे आपण फेमस होतो. आपलं काम चांगलं होतं म्हणून लोकांना आवडतं आणि लोक त्याला वाव करतात. बरोबर. त्याच्यामुळे जागेचं त्याला काही महत्व नाहीये. जागेचं महत्व एवढंच आहे की मार्केटमध्ये जागा राहिली नाहीये. बरोबर. मग तुम्ही कुठेही गणपती बनवा, चिखलात बनवा, डोंगरावर बनवा, जमिनीवर बनवा, कशातही बनवा, पण तुमची कला जोपासून ठेवतोय. बरोबर. आपण ती कायमस्वरूपी ती परंपरा चालू ठेवली आहे आणि ह्या गणेश उत्सव हा कुठेतरी कमी पडू नये किंवा तो चालत राहिला पाहिजे. परंपरा आपली चालत राहिली आहे मोठ्या मूर्त्यांची. त्याच्यामुळे नेहमी आपण प्रयत्न करत असतो. आणि आपल्याकडे एवढे जे कारागीर आहेत त्यांचं घरदार ते सोडून जिथे इथे येतात, बरोबर, आपल्या पोटापाण्यासाठी, तर आपल्या माध्यमातून त्यांच्या घरी 2 पैसे जातात. ही परमेश्वरची कृपा आहे. ओके. आता हे इंस्टाग्रामचं ठीक आहे, त्या व्ह्यू मध्ये खूप जातात, लाखो व्ह्यू जातात, तो नो डाऊट. पण तू युट्यूबचा असा एक माध्यम काढलायस की तू त्याच्यामध्ये तुझे सगळे कामं दाखवू शकतोस मोठ्या याच्यामध्ये. मग त्याबद्दल काय म्हणशील? हे निवडण्यामागचं हेच असतं का? इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढतात हे सगळं मला काय माहित नाही, कारण मी कधी आजपर्यंत
इंस्टाग्राम फॉलोअर वाढल्यामुळे मी कधी काही नाही केलंय हा. आणि मी कधी बघत पण नव्हतो. मी व्ह्यूचा बोललो, आता युट्यूब मध्ये हा पूर्ण जगापर्यंत पण जाऊ शकतो. Right. तुझं कारागीर जे असतात जे हा, मग ते चांगलं आहे ना की लोक बघतील लोक आपल्याला, बघतील. लोक शिकतील आणि जी यंग जनरेशन आहे ज्यांना वाटतं की आम्ही मूर्तिकार बनावं, आम्ही कधी याची हवेत मूर्ती बनावी, अशी बनावी, हो तर बॅलन्स. त्यांनाही कळेल ना की माझी आत्मकथा काय आहे, बरोबर माझ्या आतमधल्या गोष्टी काय आहेत, किंवा मी कसं प्रयत्न करतो, कशी सुरुवात करतो, एंड कसा करतो, बरोबर आणि किती डिफिकल्ट येतात, बरोबर म्हणजे किती परिश्रम लागतात आणि कारागीर लोकांचे किती परिश्रम आहेत. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातील हम्म. आणि हळूहळू मी सुरुवात करेल. म्हणजे आता लगेच मला एवढा वेळ नाहीये, नाही नाही पण मी वर्षभर प्रयत्न करेल की लोकांना सांगण्याचा की आशेच्या माध्यमातून तुम्ही करत राहा. आणि कोणालाही काय अडचण असेल, या यंग जनरेशन मुलांना, नवीन जे मूर्तिकार ज्यांना बनायचे ते माझ्याकडे येऊन कुठली गोष्टीची मदत लागली तरी मी करू शकतो. असं काही नाही की आपण कोणाला मदत नाही करत, प्रत्येकाला मदत करतो. कारण परमेश्वर गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यात देत नाही, बरोबर. पण त्याच्यामुळे जे तो देतो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हो, कारण गुरुशिवाय कोण पुढे जाऊ शकत नाही. कारण की तू या गोष्टी आता काय म्हणतो की तू त्या स्ट्रगल मधून निघालायस, हा. त्या स्ट्रगल मधून येऊन तू त्या गोष्टी करतोयस. हा. बरोबर आहे ना. मग आता खूप जण विचारतात की दादाच्या वर्कशॉपमध्ये आपण व्हिडिओ काढूया की नाही काढूया, या गोष्टींचा पण आता खूप खूप काही गोष्टी चालल्या, त्याबद्दल काय म्हणतोस तू? नाही, सध्या मी थोडंसं हे जरा कमी केलंय, इंटरव्ह्यूज वगैरे कमी केलेत. मी म्हटलं सध्या मला काम करू द्या, कारण आता 20 ते 25 जण एवढे वेटिंगला आहेत हो. की रोज येतात, दादा बाईट्स पाहिजे, आणि किती लोक असे आहेत की ज्यांना ब्रॉडकास्ट करायचे. पण मी जर हेच करत राहिलो तर कामं होणार नाही होणार, नाही होणार. कारण आपण थोडा मागे आहे. हो. खूप गणपती उभे करायचे. तर मी सगळ्यांना म्हटलं की मला थोडं काम करू द्या, पुढच्या महिन्यात जरी पेंटिंग सुरू झाली तर आपण मग इंटरव्ह्यू वगैरे देऊ. हा. पण आता मी सगळ्यांना तेच बोलतो, आता तू तर माझा खूप जुना 15 वर्ष तरी झालेत आपले. 15-16 वर्ष 15-16 वर्ष झाले. जेव्हा मी सुरुवातीला प्रतीक्षा नगरला होतो तेव्हापासून तू सोबत आहेस, म्हणून तुला मला नाही बोलता येत नाही. पण तुला एक छोटीशी बाईट देतो की लोकांना काय वाटतं आपल्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय भावना आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण या गोष्टी करतो. पण आता जसं प्रतीक्षा नगर आणि ही जागा, भरपूर जागा आहेत, खूप काही याच्यामध्ये आपल्याला खेळ. माझ्यासोबत परमेश्वर आहे आणि मी सगळं काही परमेश्वरती सोडतो. आणि तो गणपती बाप्पाच आहे, करता करविता तोच आहे, विघ्नहर्ता पण तोच आहे. त्याच्यामुळे मी सगळं त्याच्यावर सोडतो. तोच सगळ्यांचा पालनहारी आहे आणि तोच सगळ्यांना बघतो पण. त्याच्यामुळे नाही. पण आता तुझ्या कार्यशाळेमध्ये काय बोलतात, किती जोमाने काम करतो? जॉईनिंग तर सुरूच आहे, आता एक एक्सपेक्टेशन खूप हाय झालेत. कृष्णी लाड, अरुण दत्ते, खूप एक्सपेक्टेशन आहेत. काय विचार चाललाय मनामध्ये? मनात असं विचार काही नाही की बाबा काय असं मोठं करून दाखवा, असं काही नाही. पण जे लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावरती, जे मंडळांनी माझ्यावरती जे प्रेम दाखवून जे मंडळांची बुकिंग केली, ते त्यांचे गणपती चांगले करून आणि वेळेवरती करून देऊ, हाच फक्त एक विचार आहे. अच्छा. बाकी काय एवढं हे नाही की काय ते गेल्या वर्षाला काय ते परत काय ते व्हावं, असं माझं काहीच अपेक्षा नाही की लय मोठं नाव झालं पाहिजे. गेल्या वर्षी झालं, परमेश्वर दिली, पण ती 1 वर्षाची मेहनत नाही आहे माझी. ती गेले 30 वर्षाची मेहनत आहे, जी लहानपणापासून मी करत आलोय. ती गेल्या वर्षी बाप्पाने खूपच चांगल्या प्रकारे मला वरती आणलं. पण दरवर्षी तसं व्हावं असं काय माझी इच्छा नाही, पण प्रयत्न मी नेहमीच करेल आणि काम चांगलं करायचा नेहमीच प्रयत्न करेल. अरुण दत्ते, कृष्णी लाड्स, ठीक आहे. गेल्या 2 वर्षापासून नंबर ऑफ क्वांटिटी मूर्त्या खूप जास्त आहेत, या वेळेला अजून त्या जास्त झालेल्या आहेत. आता सगळ्यांचं हे लक्ष लागलं आहे की दादा कशा पद्धतीने त्या मूर्त्या ऑन टाइम डिलिव्हर करतो. लक्ष तर लागलंय, पण काय होतं, वेळ कमी असल्यामुळे गेल्या वर्षी POPचा प्रॉब्लेम होतं, यावर्षी जागेचा प्रॉब्लेम आहे, मला पावसाचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही दिवस आता कष्ट करून जीवाची हाल करून कामं करत असतो. पण बघू आता जसं होईल तसं चांगल्या प्रकारे लोकांना वेळवरती द्यायचा तर प्रयत्न करतोच आहे. पण असं आहे की बऱ्याच लोकांचे गणपती लवकर होतात, कारण आणि बऱ्याच लोकांचे गणपतीचं काम शेवटपर्यंत चालू असतं. याचं कारण काय, प्रत्येक मूर्तिकार हा टाइमपास करत नसतो. प्रत्येक मूर्तिकाराकडे ज्याचं काम शेवटपर्यंत चालतं तो मूर्तिकार, त्याच्याकडे खूप कॉन्सेप्ट असतात, तो युनिक बनवतो, म्हणून त्याला वेळ जातो. आणि आपण बोलतो की ह्या मूर्तिकाराचं काम खूप लवकर होतो, लगेच होतो. याचं कारण काय, त्याच्याकडे बरेच गणपती, राजा गणपती असतात, सिंहासनाचे गणपती असतात. तर ते गणपती होतात, ते दिवसाला 10-15 गणपती पण होऊ शकतात. पण ज्यांच्याकडे वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात त्यांना वेळ जातो आणि प्रत्येक हार्ड कॉन्सेप्ट आहे, असं नाही सिम्पल कॉन्सेप्ट आहे. आता तू बघशील ते लाईनीचं बॅलेन्सिंग गणपती आहेत आणि सगळे कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळे करतोय प्रयत्न जेवढा होईल तेवढा लवकर, पण बघू जेवढं होईल तेवढं फास्टमध्ये काम करू आणि चांगला करायचा प्रयत्न करू आणि वेळेवरती पण गणपती. अरुण दत्ते एक जागा आहे, त्याच्यामध्ये स्ट्रगल किती बघायला मिळतो?
स्ट्रगल तुम्ही कधी आले सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेत बघाल तर आमची स्ट्रगलच चालू असते, माझी माझ्या कारागीर लोकांची. आणि प्रत्येक जण स्ट्रगल करतो, एक छोट्यातला छोटा कारागीर, मी सुद्धा. म्हणजे जेवणाचा वेळ नाही, खायचा वेळ नाही. आम्ही बोलत नाही की आमच्या ते क्यू करा, पण असंच बोलतो की मेहनत आहे आणि मेहनतीवरती कला आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत ही कला दिसणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कलाकारला कलाकार असून उपयोग नसतो, त्याच्या मागे मेहनतही तेवढीच लागते, परिश्रमही तेवढं लागतो. जो तुम्ही तुमचा परिश्रम दाखवत नाही, मेहनत करत नाही, तो तुमची कला बाहेर दिसून येणार नाही. त्याच्यामुळे असे कित्येक कलाकार आहेत ते आज घरामध्येही बसून काम करतात आणि कित्येक असे हार्ड वर्कर कलाकार आहेत जे मातीत बसूनही काम करतात. डाऊन टू अर्थ. त्याच्यामुळे कला असणं महत्त्वाचं नाही, कला दाखवणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कलाकारांनी पुढे यावं, आपली बी कला दाखवावी आणि जो माध्यम आहे त्या माध्यमातून पुढे जावं. अरुण दत्ते, कॉन्सेप्ट वाईज 2026 मध्ये किती कॉन्सेप्ट बघायला मिळतील? हा प्रश्न सगळीकडेच आहे. सगळीकडे आहे, पण मी बोलेल मी यावेळी साधे गणपती करतोय. असं वाटत नाहीये. असं तर आम्हाला नाही वाटत, असं तर आम्हाला नाही वाटत. ह्या वर्षी गणपती थोडे साध्या पद्धतीत करतोय आणि थोडे युनिक कमी आहे, पण चांगल्या पद्धतीत करेल. साधे थोडे बघू परमेश्वर कसं करतो, साध्या पद्धतीत करून. अच्छा, चला ठीक आहे. दादा, तुझ्या चॅनल बद्दल तू थोडीशी माहिती द्या. आपला जो चॅनल बनवला यूट्यूबचं, तो तेच हा प्रसार आहे की लोकांना आपल्या कलेचं वाव मिळावी, आपल्या कलेला वाव मिळावी आणि आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांना काहीतरी चांगलं दाखवावं. आणि वर्षभर आपण कलेमधून काय काय करू शकतो, एक्स्ट्रा काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्या जे आपल्याला आपली कला बघतात, हे आपले फॅन फॉलोअर्स आहे आणि जी लोक आपल्या गणपती आपल्याला हे करतात, प्रेम करतात, त्या सगळ्यांना मी ते चॅनलच्या माध्यमातून काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न करतो. तर नक्की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पहिलंच नवीन केलं आहे काहीतरी युनिक कॉन्सेप्ट. असा मला वेळ पण नसतो एवढा ह्या गोष्टी करायला, मग प्रयत्न करीन की त्याच्यातून काहीतरी माध्यमातून दाखवायला, तर वेळ काढून थोडं करेल मी. अरुण दादा जो चॅनल आहे, मी त्या चॅनलला खूप शुभेच्छा देतो. खूप असे छान छान व्हिडिओ दादा तू बनव, सर्वांसमोर दाखव. जे नवीन मूर्तिकार आहे त्यांनाही काय ते त्या शिकण्यासारखं मिळेल. दादाला हे सांगून मी आपलं छोटंसं पॉडकास्ट संपवतो. पॉडकास्ट म्हटलं गप्पा गोष्टीचा कार्यक्रम मी संपवतो. दादा धन्यवाद. अभी हम लोग अरुण दादा के वर्कशॉप में है। दादा नमस्कार। नमस्कार दादा, काम कैसा चल रहा है अभी? काम 2026 गणेश उत्सव की। 2026 के काम बहुत जोरों से चल रहा है, हाँ दिन रात तो हुआ नहीं अभी तक। हाँ हाँ हाँ। जो टाइम है, वर्किंग टाइम है, वही टाइम पे काम चालू है। अच्छा है। बहुत प्रेशर है, बहुत मंडल है, हाँ, हर किसी की अलग अलग कॉन्सेप्ट है, ओके तो हाँ, मूर्ति पूरा करना है, बस यही मेरा बराबर। सपना थोड़ा इस साल जो गणेश भक्त थे कंफ्यूज थे, क्या दादा का कारखाना कहाँ पे रहेगा, कहाँ पे रहेगा? हम लोग खुद भी कंफ्यूज थे। तो मतलब लालबाग परेल नगरी में ये इस साल भी मतलब लोग क्या सोच रहे थे कि बकरी अड्डा में रहेगा। नहीं, बकरी अड्डा में भी रहते थे तो कोई इशू नहीं था, क्योंकि अगर गणपति यहाँ पे जगह नहीं मिलते थे तो मैं कहीं ना कहीं तो कर ही लेता था, बराबर क्योंकि बाप्पा को जहाँ पे बनना है वही बनाएंगे। बराबर उसमें कितना भी रुकावट आए तो बाप्पा बनने का रुकने वाला नहीं है ना, मैं रुकने वाला हूँ। बराबर। तो मुझे कहीं भी जगह मिले, मुझे गणपति बनाना है, और जैसा भी है मुझे गणपति बनाना है। हाँ, ज़्यादा दूर नहीं मिला, आसपास में मिल गए और बहुत अच्छा लोकेशन है। मतलब यहाँ पे ऐसा नहीं कि कुछ ट्रैफिक होएगा। हाँ, और इस साल कुछ बैलेंसिंग देखने मिलेगा हम लोग को 2025 में जो हुआ था। बैलेंसिंग तो छोटा मोटा तो है, लेकिन ज्यादा तो नहीं है। लेकिन थोड़ा सिंपल मूर्ति ज्यादा है इस साल, ज्यादा हार्ड गणपति नहीं है, अच्छा तो थोड़ा सिंपल में थोड़ा अच्छा काम करेंगे, अच्छा। यही कोशिश कर रहा हूँ। तो देखेंगे अभी कैसा पब्लिक 2025 में तो बहुत आपका मतलब वीडियो वायरल हो रहा था, जो आपने परेलचा महाराजा बनाया था बैलेंसिंग। तो दादा वो कैसा बनाया था, वो कुछ बताएंगे उसके बारे में, जो इसके जाने के बाद आप उसके ऊपर काम किए थे। 2025 का वीडियो वायरल हो गया या गणपति वायरल हो गया, इसका कारण है कि मेरे वर्कर है जिन्होंने इतनी मेहनत की, उनके मेहनत का रंग लाया, और मेरा जो दिमाग का जो कॉन्सेप्ट था, और मेरे जो जितने भी वर्कर कारागिर लोग हैं, वो लोग की वजह से मूर्ति बन पाई। और जो फेमस होने का कारण है कि लोगों ने प्यार दिया, बड़े लोग ने मेरे को आशीर्वाद दिया। तो मैं सबको वही बोलना पाता हूँ कि आपका प्यार, आपका आशीर्वाद ऐसे ही रहना चाहिए मेरे पे, और हमेशा गणपति आपको अच्छा लगना चाहिए। ये गए साल अपना हुआ, ये साल और किसी का होगा, ये गणपति किसी ना किसी का तो फेमस होते रहेगा, लेकिन हम लोग को कंपटीशन के हिसाब से नहीं देखने का, हमको भगवान के हिसाब से देखना कि हर गणपति वो बैलेंस ही रहने या सादा रहने, भगवान भगवान होता है। तो ऐसा कोई कंपटीशन नहीं है कि गए साल इसका बैलेंसिंग था
तो ये साल इसका बैलेंसिंग बराबर होगा, बराबर। ऐसा कुछ नहीं है। और हम लोग सबका गणपति भगवान है अपना। और हम लोग दर्शन करने गए थे तो बहुत गर्दी था वहाँ पे। मैं हर साल पहले वहीं से शुरुआत करता हूँ। हाँ तो मैं अंदर गया तो बहुत गर्दी था, बाप रे बाप क्या मूर्ति थी। मतलब बहुत सारे लोग आए थे, सूरत, गुजरात, अहमदाबाद से बहुत लोग आए थे। और उसके बाद आपका वीडियो भी बहुत सारे वायरल हो गए, लोग आपके पास आ रहे थे इंटरव्यू लेने। बहुत अच्छा तो लगा। क्या था, मतलब 2025। लोगों का अच्छा लगेगा तो लोग आते हैं। प्यार है बापा के ऊपर, श्रद्धा है, भक्ति है। और बापा के हर कोई, बच्चे लोग से लेके बूढ़े तक सब कोई दीवाने हैं। तो ये दीवानगी, मैं भी एक बच्चा था जब मैं दीवाना था पापा का, वो दीवानगी मेरे को यहाँ तक लेके आई। और मरने दम तक हम ऐसी पापा के दीवाने रह गए। तो इस साल भी हम लोग चाहते हैं कि आप सोशल मीडिया पे वायरल हो। सोशल मीडिया हो गया, फिर उसके बाद मीडिया, जो आज तक, एबीपी माझा, बहुत सारे वीडियो आए थे आपके। तो इस साल भी वैसे ही होना चाहिए। थोड़े कम किया मैंने, अभी थोड़ा सोशल मीडिया कम किया है। सिर्फ मेरा जो यूट्यूब चैनल है वो मैंने नया चैनल चालू किया है। जो भी अपना जो काम है, जो लुक है बापा के, वो सब मैं उसके माध्यम से दिखाऊंगा। बराबर। तो इसलिए मैं हर किसी को बोला कि उसको सब्सक्राइब सब्सक्राइब करो करो जल्द से और जल्द। लाइक करो। क्योंकि फिर मैं जितने भी गणपति बनेंगे यहाँ पे वर्कशॉप पे, उसके जो लुक्स है, अलग अलग लुक्स है, जहाँ पे निकलेंगे तो मैं वो डालूंगा, आपको पक्का देखने पहले मिलेगा। अच्छा, तो दादा इस साल सेंचुरी पार हो चुकी है आपकी मूर्ति। हाँ, सेंचुरी तो कब की पार हो हर साल चुकी पार है। होती, इस साल भी हो गई। मैंने अभी 15 दिन ही हो गया, मैंने बुकिंग बंद बुकिंग बंद का बोर्ड लगाया कि मैं बुकिंग मत करो, क्योंकि मेरे से भी मूर्ति नहीं होगा। और जितना भी मूर्ति है सब कॉन्सेप्ट वाला मूर्ति है, तो वो करना है। तो फिर टाइम भी कम है और कॉन्सेप्ट भी अच्छा है। बराबर। तो दादा धन्यवाद, आपने कीमती समय निकाला। थैंक यू। गणपति बाप्पा मोरया।